तर मित्रांनो लुंबिनी पार्कबद्दल सांगायचं झालं तर लुंबिनी पार्क हे नाव जे गौतम बुद्ध आहेत त्यांचं बर्थ प्लेस म्हणजे त्यांचा जिथं जन्म झाला आहे ते ठिकाणाचं नाव आहे. तर त्या ठिकाणाच्या नावाला त्यांनी ह्या ठिकाणी पण त्यांनी तेच नाव दिलं आहे लुंबिनी पार्क म्हणून. एकदम बढिया पार्क आहे, छोटाच आहे बट मस्त आहे, व्यवस्थित आहे. बोटिंग वगैरे त्या मानाने तर पूर्ण झाला तर खूप मोठा आहे कारण की त्यात जर इन्क्लूड हे असेल हुसेन सागर असेल तर. लेझर शो फाउंटेन सगळे रात्री पाहायला मिळतील पण इथं नाही सध्या काहीच. तर बुद्धा स्टॅच्यू हे आतमध्ये एक विशिष्ट आकर्षित ठिकाण आहे. इथं फॉरेनर्स वेगवेगळे टुरिस्ट पाहायला येतात भारतातील वेगवेगळ्या ठिकाणचे आणि फॉरेनर्स पण खूप प्रमाणात. मित्रांनो माझ्या मागे दिसतंय ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेलंगणा स्टेट सिक्रेट ऑफिस आहे. एकदम बढिया बांधलेलं आहे, एकदम मस्त आहे. याच्या आजूबाजूने एकदम एवढी स्वच्छता आहे ना, एकदम सुपर्ब असा व्ह्यू आहे इकडे. आणि त्याच्यासमोरच लुंबिनी पार्क आहे. जातो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे. हे पण मस्त स्टॅच्यू आहे मोठा, ते पण खूप आकर्षित आहे. तर बघू रात्री आलं तर इकडं मस्त आहे, इकडं सगळे लाईट शो वगैरे बघायला भेटतात. पण आपल्या लाईट रात्री जमत नाही कारण की बाईक नाही काही नाही तर फिरू शकत नाही. चला वॉटर शो आहे इथे. रात्री जर आलं तर मजा येईल बघायला कारण की लाईट्स वगैरे असले तर. दिसतंय का तुम्हाला बघा.
आलेलो आहे डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या स्टॅच्यूपाशी. तर एकदम बढिया स्टॅच्यू आहे, तुम्ही पाहू शकता माझ्या बॅक साईडला. तर मित्रांनो, याचं जी हाईट आहे ती 125 फूट आहे. जर केलं तर जवळपास 360 टन ती स्टील आहे ह्याच्यात यूज केलेला आणि तर 100 टन ब्रॉन्झ यूज केलेलं आहे. तर असं नियरली जातं ते 460 टन त्याच्याकडे. आणि याची नियरली किंमत आहे 145 करोड, 145 करोड याची किंमत आहे. मस्त त्याच्या बाजूने पतंग वगैरे पण उडते आज. माझा मित्रांनो पुतळा बघून झालेला आहे. त्याचा पुतळा होता त्यांच्या 132व्या जयंतीच्या वेळेस स्थापना केली होती याची CM KCR थ्रू. तर रात्री आल्यावर मजा आहे खूप. वॉटर शो प्लस लाईट शो पण बघायला भेटेल. चपला न्यायला बंदी आहे इकडे मध्ये. मित्रांनो, हे आहे NTR गार्डन. मित्रांनो, फर्स्ट एवर आय सॉ दिस वन. ही चप्पल वगैरे काहीच आतमध्ये एंट्री नाही आहे. तर पहिल्यांदा बघितलं असं गार्डन की इथे विदाऊट चपलीचं आहे. एकदम बढिया आहे, स्वच्छता पण मेंटेन आहे खूप, बघू शकता. नंतर जास्त काही पाहण्यासारखं नाही आहे. मस्त रिलॅक्स व्हायला येऊ शकता तुम्ही जर हुसेन सागरवरून बघून थकलेत तर. लहानले मुलांना खेळायला वगैरे फोटोशूटला वगैरे आहे इथं चांगल्यापैकी. आणखी की माझे शूज बाहेर आहेत तर मला त्याचं टेन्शन घेऊन गेलं तर विदाऊट चपलं फिरायचं म्हणलं अवघड आहे कार्यक्रम. चला तर भेटू नेक्स्ट ठिकाणी. नेक्स्ट मला वाटतं आता मी ह्याला जाईल बिर्ला मंदिरकडे. तर स्टे ट्यून, पूर्ण व्हिडिओ पहा. आता लास्ट प्लेस असेल लगेच मी तिथून आपल्या रूमकडे PGकडे रवाना होईल. मित्रांनो, आलो आहे मी बिर्ला मंदिर. आता वरी टेकडीवर जायचं आहे.
मित्रांनो इथे चप्पल ठेवल्यानंतर वरती आहे. फोन कॅमेरा अलाउड नाही आहे, तर बघू काय होत आहे. मित्रांनो फायनल दर्शन घेऊन झालं आहे. मोबाईल अलाउ नव्हता, बट भरपूर जण लेडीज जेंट्स त्यांनी मोबाईल घेऊन गेले होते तिथे. बट आपण त्यांच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे. तर मंदिर एक नंबर होतं. हुसेन सागर यांच्यापेक्षा एक नंबर, म्हणजे पाहायला भारी वाटलं एकदम. म्हणजे ते कमाल एकदम खतरनाक होतं. तर मित्रांनो हे जे बिर्ला मंदिर होतं, हे जे हिंदू टेम्पल आहे, जे की व्यंकटरमणा गोविंदाचं आहे, म्हणजेच बालाजीचं आहे. आतमधला इंटेरियर म्हणजे मेन बालाजीला असतो त्याचा असतो, सोन्याचा असतो, पण इथे चांदीचं आहे. आणि सेम ॲज इट इज मूर्ती सेम सारखे, काहीच फरक नाही. आणि एकदम बढिया टेम्पल आहे. हे जे टेम्पल आहे खालून वरी 280 फुटावर आहे. आणि त्याचप्रमाणे ह्याच्या मंदिरासाठी असं गुगलनुसार म्हटलं जातं की 10 वर्ष लागली होती बांधण्यासाठी. तर एकदम बढिया असा एक्सपिरियन्स होता हा आजचा. एकदम बढिया असा मंदिर होतं. वाला दादा होता तो महाराष्ट्रात होता, नांदेडचा, आमच्या बाजूचा जिल्हा. मस्त चहा होता अद्रकेचा. आलात कधी नक्की विजिट करा बिर्ला मंदिरकडे. मित्रांनो आत्ता निघलो आहे मी माझ्या पीजीच्या दिशेने, कारण की आता अप्रॉक्सिमेट 5:30 झालेत. मला जायला जवळपास 7 वाजतील इथं. जर उशीर झाला इथे तर पुन्हा पुढे जायला अवघड आहे माझा. तर चलो. तर मित्रांनो फायनली बसमध्ये बसले. आता कोटीच्या दिशेने जातो, जे की मिड पॉईंट आहे. तिथून बस सगळीकडे जातात. तर चला आता तिथून आपल्याला इथून 1 ते 1.5 तास लागेल आपल्या पीजीकडे जायला. तर मित्रांनो फायनली पीजीवर पोहोचलेलो आहे माझ्या. तर आजचा होता हा प्रवास एकंदरीत. तर खूप मजा आली, एन्जॉय झाला. फर्स्ट टाईम बोटिंग केली, एकदम भारी एक्सपिरियन्स होता. पण ते हुसेन सागर लेककडं ज्यावेळेस पोहोचतो मी, तर डायरेक्ट लुंबिनी पार्कला जा, म्हणजे तिथूनच तुम्हाला सर्व काय भेटेल. हुसेन सागर लेक टाकलं होतं, तर त्यांनी दुसरीकडे नेलं नानाज टिफिन्स म्हणून. म्हणजे ते फर्स्ट मी वडा खाल्ला तिथे नेलं, पण तिथून 2.5-3 किलोमीटर, म्हणजे जवळपास ते 4-5 किलोमीटरचा पूर्ण राऊंड आहे. तिथे होतो. तर माझे फुकट तिथं 100 रुपये लॉस झाला. लॉस नाही म्हणताना त्याला पॉझिटिव्हली घेतलं, तर ते बघणं पण झालं, कारण की परत मी कधी नंतर कधीच गेलो नसतं त्या साईडला. तर मी टोटल ते एरिया पाहून घेतला आज. आणि एकदम बढिया स्टॅच्यू आहेत तिथं, गौतम बुद्धाचा आणि आंबेडकरांचा. एकदम लुंबिनी पार्कला गेले तर तुम्ही सगळं तिथं पाहू शकता, एकदम बढिया. आणि तिथूनच 1-1.5 किलोमीटर पायी गेलात तर 20-25 मिनिटं लागतात. तिथे बिर्ला मंदिर आहे. ते बिर्ला मंदिर बालाजीचं आहे, एकदम बढिया होतं ते पण. त्या बिर्ला मंदिरच्या टेकडीवरून पूर्ण हैदराबाद दिसतं. जर तुम्ही तिथं गेले तर एकदम बढिया आहे. जर मोबाईल अलाव असतं तर ते सगळं तुम्हाला पाहायला भेटलंच असतं 100%. पण तिथे अलाव नव्हतं. जर गपचूप केला असा कार्यक्रम तर झालं पण असतं, पण आपण म्हटलं जाऊ तर कशाला, रिस्ट्रिक्टेड आहे तर नो प्रॉब्लेम. चला. तर मित्रांनो आजचा हा व्लॉग होता. तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आता लवकरच 1K करायचे आपल्याला. होईल तेवढा तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. तर इथंच व्लॉग एंड करतो. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय.